हा गिरनारचा नंदीसारखा दिसणारा पर्वत अशा ज्योतिर्लिंगाकडे तोंड करून आहे ज्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. तर जय गिरणारी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाकाली खप्पर विषयी माहिती बघितली. या व्हिडिओमध्ये आपण कोणी विचार करू शकणार नाही अशी माहिती बघणार आहोत. गुरु शिखराच्या पायथ्यापासून समोर नंदीसारखी दिसणारी प्राकृतिक प्रतिकृती दिसते. या नंदीच्या तोंडाच्या लाईनीत सरळ लाईन काढली तर ती जवळपास सोमनाथ ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचते. जसा सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा बाणस्तंभ आहे त्याच प्रकारचा हा नंदी पर्वत आहे का? पण याच पर्वतावर भगवान शिव यांचा अवतार मानले जाणारे शिव गोरक्षनाथ यांचे देखील स्थान आहे. हा पर्वत गुरु शिखरापेक्षा उंच आहे. गोरक्षनाथांनी दत्त महाराजांची दृष्टी त्यांच्यावर राहावी यासाठी या उंच पर्वतावर स्थान मागितले आणि भरपूर वर्षे येथे तपस्या केली. आणि आजही अनेक साधकांना प्रत्यक्ष रूपात ते दर्शन देतात आणि याच ठिकाणी एक अखंड ध्वनी सुद्धा जळते. या गोरखटूकच्या आधी अंबाजी मातेचं शिखर आहे. हे 52 शक्तिपीठापैकी एक असलेलं अंबाजी मातेचं मंदिर आहे. येथून जवळच भैरवजाप हे ठिकाण आहे. येथून पूर्वी लोक उड्या मारून जीव द्यायचे, पण का ते पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की फॉलो करा. जय गिरणारी.